मित्रांनो, स्वागत आहे आपलं जॉब्स 247 यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, आज तुमच्यासाठी घेऊन आलेलो एक नवीन अशी अपडेट. ही अपडेट आहे RRB टेक्निशियन ग्रेड 3 संदर्भाची. तर मित्रांनो, यासाठी टेक्निशियन ग्रेड 3 या पदासाठी जर तुम्ही अप्लाय केलं होतं तर मित्रांनो, यासाठीचं जे सिटी इंटिमेशन आहे हे स्टेटस त्यांनी जाहीर केलेलं आहे. यावरून तुम्हाला तुमचं एक्झामिनेशन सेंटर कोणत्या जिल्ह्यात राहणार आहे हे पाहायला मिळणार आहे. तर इथे बघू शकता, इथे दिलेलं आहे क्लिक टू व्ह्यू इन इंग्लिश. तर ही नोटीस आपण डाउनलोड करूया. तर नोटीस डाउनलोडची लिंक डिस्क्रिप्शनला दिलेली आहे, तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता. तर अशा प्रकारे त्यांनी नोटीस दिलेली आहे मित्रांनो, की यामध्ये त्यांनी सांगितलं आहे की येथे त्यांनी 13 डिसेंबर 2024 पासून ही जी लिंक आहे जाहीर केलेली आहे. यामध्ये जर समजा तुमची परीक्षा 20 डिसेंबरला असेल तर तुम्ही 13 डिसेंबरपासून तुमचं जे स्टेटस आहे सिटी इंटिमेशनचं ते चेकआउट करू शकता. अशाच प्रकारे ज्यांचा पेपर 23ला राहील त्यांचं 14पासून सुरू होऊन जाईल सिटी इंटिमेशन स्टेटस दिसणे. त्यानंतरचं पुढचं जे आहे 24वाल्यांचं त्यांचं 15 डिसेंबरला आणि अशा प्रकारे सोहन तुम्हाला दिसेल. तर 30 डिसेंबर 2024पर्यंतचे जे काही पेपर आहे हे तुमचे कंडक्ट केले जाणार आहे. त्यासाठी त्यांनी सेपरेट जे आहे सिटी इंटिमेशन लिंक जे आहे जाहीर केलेली आहे. त्यावरून जे आहे तुम्ही एक्झाम सेंटर्स कोणत्या जिल्ह्यात कोणत्या राज्यात दिलेलं आहे ते चेकआउट करू शकता. तर आता येथे आपण एक कॅन्डिडेटचे डिटेल्स मी तुम्हाला चेक करून दाखवणार आहे. तर येथे बघू शकता क्लिक हिअर टू व्ह्यू सिटी इंटिमेशन लिंकवरती आपण क्लिक करूया. तर अशा प्रकारे जे आहे आपल्यासमोर एक इंटरफेस ओपन होतो. या ठिकाणी आपल्याला कॅन्डिडेटचा रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड म्हणून डेट ऑफ बर्थ जे आहे सिलेक्ट करायची आहे. तर मित्रांनो, इथे जे आहे मी इथे कॅन्डिडेटचा रजिस्ट्रेशन नंबर इथे पेस्ट करून घेतो, कॉपी करून ठेवलेला आहे. एकदा मी पासवर्ड चेक करून घेतो मित्रांनो, जेणेकरून कुठल्या प्रकारे अडचण आलेली नाही पाहिजे आपल्याला. तर इथे बघू शकता मी पासवर्ड जे आहे इथे टाकून घेतो. तर इथे मी पासवर्ड एंटर करतो मित्रांनो. एक एक करून आपल्याला अशा प्रकारे सिलेक्ट करायचं आहे. तर मी इथे डेट ऑफ बर्थ सिलेक्ट केलेली आहे. आता आपल्यासमोर जे आहे कॅप्चा ऑप्शन आलेला आहे मित्रांनो. तर कॅप्चा आपण फिलअप करूया. कॅप्चा फिलअप केल्यानंतर इथे लॉग इनवरती क्लिक करूया. लॉग इनवरती क्लिक केल्यानंतर बघू शकता अशा प्रकारे जे आहे लॉग इन झालेलं आहे. यामध्ये जे आहे वरती सिटी इंटिमेशन लिंक त्यांनी दिलेली आहे. तर यावरती आपण क्लिक करूया. यावरती क्लिक केल्यानंतर जे आहे आपल्यासमोर अशा प्रकारचे एक इंटरफेस आलेला आहे. येथे दिलेलं आहे प्लीज क्लिक हिअर टू डाउनलोड सिटी इंटिमेशन स्लिप. तर यावरती क्लिक करूया. यावरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर सिटी इंटिमेशनची जी काही स्लिप आहे ती डाउनलोड झालेली आहे. यामध्ये मित्रांनो जे कॅन्डिडेटचं एक्झाम सेंटर आहे हे हैदराबाद आहे, तेलंगणा राज्यामध्ये. आणि एक्झामिनेशनची जी डेट आहे ती 20 डिसेंबर 2024 थर्ड शिफ्टमध्ये त्यांचा पेपर आहे. यामध्ये जे आहे मित्रांनो रिपोर्टिंग टाईम त्यांनी दिलेला आहे. फर्स्ट शिफ्ट असली तर 7:30 ते 8:30, सेकंड शिफ्ट असली तर 11:15 ते 12:15 आणि थर्ड शिफ्ट असली तर 3 ते 4 या वेळेमध्ये तुम्हाला संबंधित ठिकाणी हजर राहणे गरजेचं राहील. यामध्ये एक्झाम जी आहे ही दिनांक म्हणजे फर्स्ट शिफ्टची सकाळी 9 वाजता, सेकंड शिफ्टची 5:15 वाजता आणि थर्ड शिफ्टची 4:30 वाजता या वेळेत जे आहे सुरू होणार आहे. तर यासाठी जे आहे मित्रांनो कॅन्डिडेट SC/ST प्रवर्गातील असल्यामुळे त्यांना जे आहे एक्झामसाठी ट्रॅव्हल पाससुद्धा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. जे की ट्रॅव्हल पास तुम्ही बघू शकता 15 डिसेंबर ते 24 डिसेंबरच्या कालावधीमध्ये कॅन्डिडेट यूज करू शकणार आहे. त्यासाठी ट्रॅव्हल पाससोबत त्यांना जे आहे एक कास्ट सर्टिफिकेटची झेरॉक्स प्रत सोबत घेऊन जाणे गरजेचं राहणार आहे. तर अशा प्रकारे त्यांनी दिलेलं आहे मित्रांनो. ई कॉल लेटर जे आहे म्हणजे हॉल तिकीट जे आहे मित्रांनो हे सिटी इंटिमेशन लिंक म्हणजेच हॉल तिकीट नाही आहे. हॉल तिकीटसाठी जे आहे सेपरेट लिंक जाहीर होणार आहे आणि तुम्ही तुमचं हॉल तिकीट जे आहे तुमच्या परीक्षेच्या दिनांकाच्या 4 दिवसाआधी तुम्ही डाउनलोड करू शकता. समजा तुमचा पेपर समजा 20 तारखेला आहे तर तुम्ही 16 डिसेंबरपासून जे आहे तुम्ही हॉल तिकीट डाउनलोड करू शकता. तर अशा प्रकारे त्यांनी दिलेलं आहे. एक्झामिनेशन सेंटरला जाताना जे आहे मित्रांनो तुम्हाला तुमचं ओरिजिनल आधार कार्ड सोबत ठेवणे गरजेचं राहणार आहे. बायोमेट्रिक व्हेरिफिकेशनसाठी आधार कार्ड कंपल्सरी आहे. या व्यतिरिक्तसुद्धा आणखी एक तुमचं ओळखपत्र जे आहे तुम्हाला सोबत ठेवायचं आहे, ज्यामध्ये तुम्ही बँकेचं पासबुक घेऊन जाऊ शकता किंवा जे आहे आपलं ड्रायव्हिंग लायसन, वोटर ID, त्यानंतर पासपोर्ट अशा प्रकारचे जे काही डॉक्युमेंट्स आहेत त्यापैकी तुम्ही एखादा एक्स्ट्रा डॉक्युमेंट तुम्हाला सोबत ठेवणे गरजेचं राहील. असं त्यांनी क्लिअरली मेन्शन केलं आहे की तुम्ही वोटर ID कार्ड किंवा आधार कार्डच्या व्यतिरिक्त आणखी एक तुमचं ओळखपत्र जे आहे हे सोबत असणे गरजेचं राहणार आहे. अशा प्रकारे त्यांनी इथे दिलेलं आहे मित्रांनो. काही स्पेशल इन्स्ट्रक्शन्स आहे
पासपोर्ट साईज फोटोग्राफसुद्धा तुम्हाला घेऊन जायचे आहे. एक्झॅक्टली पासपोर्ट साईज फोटोग्राफ किती लागतील याबद्दल त्यांनी इथे दिलेलं नाही, तरी तुम्ही मिनिमम 4 पासपोर्ट साईज फोटोग्राफ जे आहे सोबत असू द्यायचे आहे. अशा प्रकारे जे आहे हे इन्स्ट्रक्शन्स त्यांनी येथे दिलेले आहे मित्रांनो. जर तुम्हाला ही नोटीस जे आहे त्यांनी दिलेली आहे सिटी इंटिमेशनची ती डाउनलोड करायची असेल किंवा तुम्हाला तुमचं सिटी इंटिमेशन स्टेटस चेक करायचं असेल तर खाली डिस्क्रिप्शनला लिंक दिलेली आहे, त्यावरती जाऊन तुम्ही तुमचं स्टेटस चेक करू शकता. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. चला तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.